सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स एत बुद्धा अतीताच एत बुद्धा नागता पचुपन्नाच बुद्धा अहं वन्दामि सर्वदा एत धम्मा अतीताच एत धम्मा नागता पचुपन्नाच धम्मा अहं वन्दामि सर्वदा एत संगा अतीताच एत संघा नागता पचुपन्नाच संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन शावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित आज या ठिकाणी 20व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित विचार मंचावर श्रद्धेय सर्वच गुरुतुल्य भिक्खू संघ संपूर्ण श्रद्धेय अतिवंदनीय पूजनीय भिक्खू संघाला मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपण सर्वजण या अखिल भारतीय 20व्या धम्म परिषदेकरिता सर्वजण या ठिकाणी धम्मदेशना ग्रहण करण्यासाठी धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। बांधवांनो, आताच्या ठिकाणी कोरियाच्या भंतेजीने सुंदर अशी धम्मदेशना आपल्याला दिलेली आहे। बांधवांनो, बुद्ध धम्माचा सार काय आहे, बुद्ध धम्माची शिकवण काय आहे हे आपण समजून घेणं आणि त्यानुसार आपलं आचरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तथागत भगवान बुद्धांनी मानवी जीवन मंगलमय करण्यासाठी, मानवी जीवन कल्याणमय करण्यासाठी आपल्या धम्माचा उपदेश 45 वर्षापर्यंत त्यांनी दिलेला आहे। ज्या उपदेशामध्ये हजारो लाखो आणि करोडो लोकांचं कल्याण त्या ठिकाणी आतापर्यंत झालेलं आहे। बघा, आपल्या देशातला बुद्ध ज्याची निर्मिती आपल्या देशामध्ये झाली आणि या धम्माचा प्रचार आणि प्रसार जगभरामध्ये झाला। आपण वगळता जगातल्या लाखो आणि करोडो लोकांनी या बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आत्मसात केलं, या बुद्ध धम्माच्या तत्वाला त्यांनी धारण केलं, त्याचा अंगीकार केला। आणि आज आपण पाहतो की बाहेरचे जे लोक आहेत जे आपल्याला आकर्षित त्या ठिकाणी करतायत, बुद्धाकडे आकर्षित करतायत, धम्म आचरणाकडे आकर्षित करतायत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या मनातली शांती जेव्हा आपण पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही धम्मामध्ये कुठेतरी मागासलेले आहोत अशा प्रकारची जाणीव निश्चितपणे आपल्या स्वतःच्या मनाला होते। बांधवांनो, आणि म्हणून आपण या निमित्ताने या परिषदेच्या माध्यमातून या तथागतांनी दिलेल्या
उपदेशलेल्या मार्गाला समजून घेणं, त्याचं अनुसरण करून आपल्याही जीवनामध्ये अशाच प्रकारची शांती, आपल्याही जीवनामध्ये अशाच प्रकारचा आनंद, अशाच प्रकारची समता, अशाच प्रकारचं बंधुत्व आणि प्रेम आपल्याही जीवनामध्ये निर्माण व्हावं. आणि म्हणून आम्ही या धम्माला आचरणामध्ये आणण्यासाठी या धम्माचं तत्वज्ञान आपण समजून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. बाकी अन्य गोष्टी तर नेहमी आपल्याला मिळत असतात, परंतु धम्म हा कधी कधी आपल्याला प्राप्त होत असतो. अनेक संध्या आपल्याला नेहमी प्राप्त होतात, परंतु धम्म श्रवण करण्याची संधी ही मात्र कधी कधी आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून धम्मदेशना ग्रहण करण्याला आपण थोडक्यामध्ये महत्त्व देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, मी नेहमी सांगत असतो, ना नर्तनाचा आहे ना कीर्तनाचा, ना नर्तनाचा आहे ना कीर्तनाचा, तथागतांचा धम्म आहे तो सद्वर्तनाचा. इथे नर्तनाला आणि कीर्तनाला महत्व नाही, तर मनुष्याने वर्तन कसं करावं, माणसाने कशा प्रकारे जगावं आणि कशा प्रकारे वागावं, याला धम्मामध्ये अत्यंत आणि महत्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलं गेलं आहे. मग हे वागायचं असेल, हे जगायचं असेल, कसं जगावं कसं वागावं या दोन गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर स्वतःला आपल्याला एकाग्र व्हावं लागेल. आपल्या मनाला शांत आपल्याला करावं लागेल. जोपर्यंत मन एकाग्र आपलं होणार नाही, शांत होणार नाही, तोपर्यंत धम्म आपण ग्रहण करू शकणार नाही. धम्माला जर ग्रहण करायचं असेल, धम्म समजून घ्यावायचा असेल तर मन एकाग्र होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण सर्व काही जे विकार निर्माण होतात ते मनात निर्माण होतात. सर्व विकारांचं उगमस्थान आहे, चांगल्या आणि बऱ्या वाईट गोष्टीचं उगमस्थान काय आहे तर ते मनुष्याचं मन आहे. मनच हे उगमस्थान आहे. चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या मनामध्ये निर्माण होतात. आणि म्हणून जेव्हा या मनाला आम्ही एकाग्र करतो, जोपर्यंत मनाला आम्ही एकाग्र करत नाही तोपर्यंत धम्म आम्ही ग्रहण करू शकत नाही. बांधवांनो, ज्या पद्धतीने एखादं पाणी, तलावाचं पाणी असतं किंवा एखाद्या नदीचं पाणी असतं, जोपर्यंत पाणी ते खळखळ वाहत राहतं किंवा जोपर्यंत ते त्या पाण्यामध्ये हलनचलन असते तोपर्यंत ते पाणी गढूळ असते, ते पाणी पिण्यालायक नसते, ते पाणी पिण्यालायक नसते. परंतु जेव्हा त्या पाण्याला आम्ही स्थिर करतो, त्या पाण्याला जेव्हा आम्ही शांत करतो, तेव्हा त्या पाण्यामध्ये कितीही जरी गढूळपणा असला तर ते गढूळपणा ते पूर्णपणे घाण ही बुडाला जाऊन थांबते आणि ते पाणी पिण्यास लायक होते, ते पाणी निर्मळ होते. म्हणून हे निर्मळ पाणीच आपल्याला खऱ्या अर्थाने आपली तहान भागू शकते, गढूळ पाणी आपली तहान भागू शकत नाही. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की आपलं अस्थिर मन, आपलं चंचल मन, आपलं विचलित मन हे आम्हाला शांती देणारं नाही. आपलं विचलित मन हे आम्हाला समाधान देणारं नाही. आपलं विचलित झालेलं मन हे मनाला आनंद देणारं नाही. जर तुम्हाला या धम्माचा आनंद घ्यावायचा असेल, या धम्माचा स्वाद तुम्हाला चाखवायचा असेल तर तुमच्या मनाला एकाग्र करणं, शांत करणं, निर्मळ करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर धम्मपद हा ग्रंथ वाचला असेल तर त्या धम्मपदाच्या ग्रंथामध्ये पहिलीच गाथा तथागत भगवान बुद्धाने उपदेशलेली आहे, जी मनावर उपदेशलेली आहे. कारण भगवान बुद्धाने अन्य कशालाही महत्व न देता माणसाच्या मनाला महत्व दिलेलं आहे. भगवान बुद्धाने माणसाच्या मनाला केंद्रबिंदू मानलेला आहे. आणि या मनावर बोलताना भगवान बुद्ध म्हणतात, जे आपण ही गाथा वाचलेली आहे, बुद्ध म्हणतात, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा तत्त्वं दुःखमनवेन्ति चक्रं वा वहतो पदं
घाण आहे. काहीही उत्पन्न होण्याच्या अगोदर मन उत्पन्न होते. मन हे अग्रगण्य आहे, ते मनोमय आहे. आणि अशा मनाला, या अग्रगण्य मनाला, या प्रमुख प्रधान मनाला जर आपण मलिन केलं, जर आपण घाण केलं, पदुत्थेन प्रदूषित त्या मनाला केलं, आणि अशा प्रदूषित मनानं, अशा घाण मनानं, अशा गलिच्छ मनानं, अशा घाण मनाने जर आपण बोलू लागलो, वागू लागलो, जगू लागलो, आणि इकडे तिकडे फिरू लागलो, आणि जगही जरी हिंडू लागलो, पण जर मन मलिन असेल, मन घाण असेल, मन विचलित असेल, मन बेभान असेल, मन पूर्णपणे उधळपट्टी करणारा असेल, आणि अशा प्रकारे उधाण झालेले मन असेल, तर तुमच्या जीवनामध्ये बुद्ध म्हणतात दुःख तुमचा पाठलाग करेल. दुःख सदैव तुमच्या पाठीमागे लागेल. सातत्याने दुःख तुमचा पाठलाग करेल. कसा पाठलाग करेल? तर बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेले बैल असतात, त्या बैलाच्या खुराचा पाठलाग त्या बैलगाडीचे चाक करतात. जिकडे जिकडे बैलगाडी त्या बैलाचे पाय जात आहेत, तिकडे तिकडे त्या गाडीचे चाक जातात. एकीकडे चाक आणि दुसरीकडे बैलाचे पाय, असं होत नाही. तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे त्या ठिकाणी दुःख तुमचा पाठलाग करणार आहे. मग आता काही लोकांना वाटते घरामध्ये शांती असते, घरामध्ये दुःख असते, घरामध्ये बेभानपणा असतो, म्हणून घरामध्ये सुख मिळत नाही. म्हणून लोकांना वाटते की मी या गावाला जाऊ का मी त्या गावाला जाऊ, मी हे करू का मी ते करू, मी हे खाऊ का ते खाऊ, मी हे घेऊ का ते घेऊ. अशा प्रकारे माणसाचं मन बेजार असते. माणसाला वाटते ह्या कपड्यामुळे मी दुःखी आहे तर ते कपडे घालू, या सोन्यामुळे दुःखी आहे तर ते सोनं घालू, या गावामुळे दुःखी आहे तर त्या गावामध्ये जाऊ, हे न खाऊ, या खाण्यामुळे दुःखी आहे तर ते आपण खाऊ. म्हणजे खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, कपड्यामध्ये, गावामध्ये किंवा स्थळ बदलण्यामध्ये माणसं मनाला शांती मिळेल त्यांना असं वाटत असते, मनाला सुख मिळेल असं त्यांना वाटत असते. आणि म्हणून ते स्थळ बदलण्याचा प्रयत्न करतात, खानपान बदलण्याचा प्रयत्न करतात, घर बदलण्याचा प्रयत्न करतात, गाव बदलण्याचा प्रयत्न करतात. पण ते कुठेही गेले आणि कसेही गेले आणि काही खाल्ले आणि कसेही राहिले, पण त्याला काय सुख मिळत नाही, त्याला काय समाधान मिळत नाही, त्याला काय शांती मिळत नाही. ते ध्यान साधनेला गेले काय आणि टूर मध्ये गेले काय. अनेक लोक आमच्या सोबत बुद्धगयाच्या सहलीला येतात, बुद्धगयाच्या सहलीला येतात. आमच्या सोबत मागच्या वर्षी असं एक जोडपं आलं सहलीमध्ये, आणि त्या सहलीमध्ये सुद्धा पोरगी पोरग नवरा बायको होते 4 जण, आणि सहलीमध्ये बुद्धगयामध्ये भांडणं करायला लागले. आणि तिथे गेल्यानंतर मग ती बाई रडायला लागली आणि मला म्हणे भंतेजी कुठेही गेलं तर मला सुख नाही भंतेजी, आणि म्हणे कुठेही गेलं तर 7.5 माझ्या मागेच आहे म्हणे भंतेजी, मला कुठे सुख नाही म्हणे, कुठं समाधान नाही. मी त्यांना म्हणलं 7.5 मागे नाही, कोणतं दुःख तुमच्या मागे नाही, तुमचा स्वभाव तुमच्या सोबत आहे ना. तुम्ही गावातही तसेच राग करायचे, आता बुद्धगयाला ते इथंही तसेच राग करायला लागले, तिथंही मी पण आणि हिथंही मी पण. मग हे मीपणा, हे अहंकार, हे राग, हे द्वेष, हे दुर्भावना, हे ईर्षा, हे अहंकार तुम्ही कोरियाला जरी घेऊन गेले तरी काय सुख मिळणार आहे काय तुम्हाला? नाही, समाधान मिळणार नाही, सुख मिळणार नाही. जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर गढूळ मनाने मिळेल का? गढूळ म्हणजे काय? कोणतं मन गढूळ आहे? कोणत्या मनाला गढूळपणा म्हटलं गेलं? ज्या मनामध्ये क्रोध आहे ते मन गढूळ आहे, ज्या मनामध्ये द्वेष आहे ते मन गढूळ आहे, ज्या मनामध्ये दुर्भावना आहे ते मन गढूळ आहे, ज्या मनामध्ये स्वार्थीपणा आहे ते मन गढूळ आहे,
ज्या मनामध्ये हलकटपणा आहे, नीचपणा आहे, नीच वृत्ती आहे, ते मन गढूळ आहे. ज्या मनामध्ये वासना आहे ते मन गढूळ आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक अनेक विकारांना जेव्हा आपण आतमध्ये घेऊन कुठेही जरी जगभर हिंडू लागलो तर काय सुख आमच्या सोबत राहील का? तर कदापि नाही आहे. जेव्हा या विकाराला सोबत घेऊन आम्ही जग भ्रमण करू पण विकार सोडणार नाही, मनातली घाण आम्ही बाहेर काढणार नाही, तर आम्हाला सुख शांती कुठेही मिळणार नाही. कुठेही जा दुःख तुमच्या सोबतच राहील. शेवटी मेली जरी मसनात जरी गेली पण तिथेही पण काय ते दुःख तुम्हाला सोडणार नाही. अनेक प्रेताची हाल होताना सुद्धा आम्ही पाहतो. मरताना सुद्धा लोक तडपून तडपून लगे असे ताटर हातपाय खोलून मरताना आपण पाहतो. कारण त्या देहामध्ये तशा प्रकारचा ताठरपणा होता, त्याच्या वागण्या बोलण्या तशा प्रकारचा ताठरपणा होता. आणि म्हणून आपल्या मनाला जर आपण मलिन करून जगू लागलो तर ज्याप्रमाणे बैलगाडीचा चाक, बैलगाडीचे चाक जसे त्या खुराचा पाठलाग करतात तसं दुःख हे तुमचा पाठलाग करत असते. माझ्या माऊल्यांनो बघा, तुम्ही परिषदेला येता, कार्यक्रमाला जाता, विहारामध्ये जाता, आणखी कुठे कुठे जाता, कशासाठी जाता? तर माझ्या मनाला तिथे शांती मिळावी, माझ्या मनाला तिथे सुख मिळावं, माझ्या मनाला समाधान मिळावं. जे रोजची कटकटी आहे त्या कटकटीतून थोडस मला विश्रांती मिळावी आणि मला एक नव्या प्रकारचं समाधान मिळावं. ते शांती मिळवण्यासाठी, ते समाधान मिळवण्यासाठी जर तुम्ही बुद्ध विहारामध्ये जात असाल, परंतु त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जर घरचेच उकडले उकरत असाल आणि घरचं धुणं धुत असाल आणि घरचेच कपडे पिळत असाल, तिथं काही सुगंध येणार आहे तुम्हाला? तिथे काही समाधान मिळणार आहे तुम्हाला? तिथे काही शांती मिळणार आहे तुम्हाला? तर कदापि नाही आहे. जेव्हा विहारात जातो, जेव्हा साधनेला जातो, जेव्हा अशा प्रकारच्या परिषदांमध्ये आम्ही येतो, जेव्हा भिक्खू संघाच्या सहवासामध्ये जातो, तर आपल्या मूळ स्वभावाला आम्ही थोडंसं बाजूला केलं पाहिजे. आमच्या मनातल्या विकाराला आम्ही शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे आमचे रोजचे धुणे भांडे पासणं पुसणं नाणं धुणं आदळणं आपटणं हे रोज त्या गोष्टी आहेत, त्याला थोडंसं बाजूला करून आम्ही स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही स्वतःला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही स्वतःला कुठेतरी एकांतामध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकाग्र जेव्हा आपलं मन होतं, एकांत जेव्हा आपलं मन होतं, शांत जेव्हा आपलं मन होतं, तेव्हा आदगतच आपल्या मनामध्ये धर्माचे उमंग तयार होतात, धर्माचे तरंग तयार होतात आणि अलगतच आपल्याला हळूहळू एकाग्रतेमुळे आपल्या मनाला शांती मिळायला लागते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, या गढूळ मनाने, पापी मनाने, दुष्ट मनाने, विकारयुक्त मनाने कधी तुम्हाला सुख मिळणार नाही, तर सदैव दुःख तुमचा पाठलाग करेल. तर मग तुम्ही काय करावं? काय करावं? तर धम्मपदाची लागली दुसरी गाथा भगवान बुद्ध म्हणतात, मनोपुबंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा तत्तोनं सुख मनवेन्ति छाया वा अनपा याच गढूळ मनाला जेव्हा आपण निर्मळ करू, याच या मनातला राग, द्वेष, दुर्भावना, ईर्षा, अहंकार, चंचलपणा एकदम आपण बाजूला काढू, त्याला काढून टाकू आणि या मनाला सरळ करू, या मनाला शांत करू, या मनाला एकाग्र करू, या मनाला एकांतात आपण ठेवू. आणि अशा ज्या मनामध्ये आता राग नाही, द्वेष नाही, दुर्भावना नाही, ईर्ष्या नाही, अहंकार नाही, मीपणा नाही, कोणत्याही प्रकारचा विचलितपणा नाही, जे मन शांत आहे, जे मन एकाग्र आहे, जे मन एकदम शुद्ध आहे, परिपूर्ण आहे. आणि मग बुद्ध म्हणतात, अशा शुद्ध मनाने, अशा शांत मनाने, अशा निर्मळ मनाने, अशा पवित्र मनाने मग व्यक्ती जोही काम करेल, मग अशा शांत मनाने व्यक्ती कुठेही जाईल, त्याला स्मशानामध्ये सुद्धा शांती मिळते. केवढ्याही गदारोळामध्ये सुद्धा त्याला समाधान प्राप्त होते.
कारण बाहेरच्या कुठल्याही वस्तू त्याच्या मनावर परिणाम करू शकत नाही, कारण त्यानं आपलं मन निर्मळ केलंय, त्याने आपलं मन शांत केलं, त्याने आपलं मन एकाग्र केलंय. जेव्हा मन एकाग्र असते तेव्हा कुठल्याही गोष्टी तुमच्या मनावरती आघात करू शकत नाही. जेव्हा मन आपल्या निर्णयावर ठाम असते, जेव्हा मन निश्चल असते, ते कोणत्याही गोष्टीनं जेव्हा विचलित होत नाही, कोणत्याही गोष्टीनं विचलित जेव्हा ते होत नाही, तेव्हा ते मन तुम्हाला धम्म धारण करण्यासाठी पात्र करते. धम्माची शांती, धम्माचं सुख, धम्माचं समाधान तुम्हाला प्राप्त करून ते शुद्ध मन देते. म्हणून जर धम्म ग्रहण करायचा असेल, धम्म समजून घ्यायचा असेल, धम्माला जाणून घ्यायचा असेल, धम्माचा अंगीकार करायचा असेल, तर शुद्ध मनाविना तुम्ही धम्माचा रस चाखू शकत नाही. शुद्ध मनाविना, एकाग्र मनाविना पंतजीला महत्वाचा फोन होता म्हणून मी थोडस थांबलो. बांधवांनो, तर अशा प्रकारे निर्मळ मनाला खऱ्या अर्थाने आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशा निर्मळ मनाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शुद्ध मनाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचं मन शुद्ध खऱ्या अर्थाने तुम्हाला बुद्धाकडे घेऊन जाते. म्हणतात ना, सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. मन शुद्ध करा आणि खऱ्या अर्थाने आपल्या धम्माच्या आचरणाकडे आपल्या स्वतःला वळवण्याचा आपण प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाचं मंगल आणि कल्याण साधा. म्हणून अशा तुमच्या मनाला एकाग्रता मिळावी, तुमचं मन शुद्ध व्हावं, तुमचं बरबटलेलं विकाराने मळकटलेलं हे मन हे परिशुद्ध व्हावं. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचाराचा हा प्रचार प्रसार या परिषदांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. म्हणून या निमित्ताने भिक्खू संघाच्या अमोघ वाणीतून धम्म ग्रहण करता 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 आपण आपल्या स्वतःच्या मनाला शुद्ध निर्मळ बनवण्याचा प्रयत्न करावा आणि आपले जीवन मंगलमय करण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा. एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रती अनंत आशा मागण्याची कामना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण. सर्वांनी म्हणावं साधू साधू साधू. निरंजन खैरनार ग्रुप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, जोगेश्वरी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून भिक्खू संघासाठी चिवर, भिक्षापात्र, अष्टपरिष्कार दान करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर म्हणते